जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। पेन्शनधारक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त होणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। वित्त विभागाने अखेर हा लाभ मंजूर करण्यासंदर्भात शिक्कामोर्तब केलेला आहे। कोणता तो लाभ आहे, याचा फायदा पेन्शनधारकांसाठी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी संदर्भात वेतन त्रुटी ज्या होत्या त्या निवारण करण्यासंदर्भात राज्य वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली होती आणि त्याचा अहवाल अखेर निर्गमित झालेला आहे। याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या, या अहवालाचा पेन्शनधारकांना काय फायदा होणार आहे। तर या अहवालामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की जे कर्मचारी दिनांक 1 जानेवारी 2016 ते ज्या दिनांकाला आदेश निर्गमित होतील त्या दिनांकापूर्वीचा महिना या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील, त्या कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचनेत काल्पनिक वेतन निश्चिती करण्यात यावी आणि दिनांक 1 जानेवारी 2016 ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्त वेतन सुधारित करण्यात यावे। सुधारित निवृत्त वेतनाचे प्रत्यक्ष लाभ ज्या दिनांकाला आदेश निर्गमित होतील त्या दिनांकापासून देण्यात यावे, त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञेय करण्यात येऊ नये, अशा पद्धतीचं स्पष्ट आदेश जे आहेत ते आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच जे पेन्शनधारक आहेत, निवृत्त होणारे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना 1 जानेवारी 2016ची थकबाकी अनुज्ञेय असणार नाही, परंतु जी वेतनवाढ जी आहे त्या वेतनवाढीचा लाभ जो आहे तो पेन्शन निर्धारित करताना होणार आहे। म्हणजेच वेतन त्रुटीमध्ये जी पदं वेतन त्रुटीमध्ये आहेत त्या पदांनाच याचा लाभ होणार आहे। त्यामुळे निश्चितच हा लाभ राज्य वेतन त्रुटी निवारण समितीनं निर्धारित केलेला आहे। त्यामुळे निश्चितच हा लाभ जो आहे तो पेन्शनधारक सेवानिवृत्त होणारे कर्मचारी जे आहेत त्यांना होणार आहे, परंतु 1 जानेवारी 2016 पासून आत्तापर्यंतची थकबाकी आहे ते मिळणार नाही। त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, महत्त्वपूर्ण बातमी होती। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।